स्वतःला कॅप्टन बिरुद लावणारा अशोक खरात 10वीच्या परीक्षेत 2 विषयात होता नापास. अंकशास्त्राचा अभ्यासक असल्याचं सांगणारा 10वीत गणिताचा विषयातच फेल. मुंदो अशोक खरातवरती 7वा गुन्हा दाखल. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा. राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर आता रुपाली चाकणकरांवरती राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव. पक्षातूनच राजीनाम्याची वाढती मागणी. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजणार. आजही खरात आणि साताऱ्याचा मुद्दा गाजण्याची चिन्ह. सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात केलं दाखल. तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू. देशात एलपीजी आणि इंधनाची कोणतीही टंचाई नाही. सर्वच रिफायनरी पूर्ण क्षमतेनं कामकाज सुरू. केंद्र सरकारने केलं स्पष्ट. इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवरती हल्ला. क्षेपणास्त्र. संपूर्ण इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त. साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी. वर्तमान आणि भविष्यातील अडचणी सोडवण्याकरता भोंदू खरात अघोरी उपाय सुचवायचा. या संदर्भातल्या काही अपडेट्स आपण घेणार आहोत. अशोक खरात प्रकरण गेले काही दिवस सतत गाजतंय. ईशान्येश्वर मंदिराजवळ असलेल्या विहिरीवर अमावास्या पौर्णिमेला तो विशिष्ट अशी पूजा करायचा. पूजेवेळी अचानक रिमोटचा नाग प्रकट करायचा आणि खरातच्या आदेशावर तो नाग जो आहे तो डोलायचा. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला आर्थिक अडचण आहे, प्रमोशन हवंय, राजकीय भविष्यासाठी विशेष पूजा तुम्ही करा असं तो सांगायचा. मग काय तर कालसर्प दोष आहे, नारायण नागबळी करा, इतर विधी करा, असे वेगवेगळे उपाय तो सुचवायचा. पौर्णिमा, अमावस्या या दिवशी तो या व्यक्तींकडून, या नागरिकांकडून अघोरी अशी पूजा करून घ्यायचा. ईशान्येश्वर मंदिराजवळच्या विहिरीवर पूजा विधी करायचा. काही वेळ तंत्रमंत्राचा बनाव सुद्धा तो रचायचा. मंत्र म्हणताना नाग देवतेचा धावा घ्यायचा. मग विहिरीतून 20 फुटी बनावट नाग प्रकट व्हायचा. खरातच्या आदेशावरून रिमोटने तो नागफणा बाहेर काढला जायचा. डोलत मोठा नाग पाहून अनुयायी घाबरायचे. नाग दिसताच मागे वळून न पाहता पुढे चालत जाण्याचा सल्ला त्यांना दिला जायचा. म्हणजे एकंदरच काय तर वेगवेगळ्या प्रकारचा बनाव रचून त्यांच्या समोर अघोरी पूजा केली जायची आणि जे सगळं घडतंय ते सगळं तुमच्या भल्याकरता घडतंय असं तो त्यांना पटवायचा. भोंदू अशोक खरात परदेशात पलायन सुद्धा करणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. खरात पळून जाणार आहे म्हटल्यावर शिर्डी इथल्या 18 फेब्रुवारीच्या गुन्ह्यामध्ये खरातला 9 मार्चला आरोपी करण्यात आलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला आरोपी करण्यात आलं म्हटल्यावर त्याला परदेशी जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या आधारे त्याला 10 मार्चला लुकआउट नोटीस पाठवण्यात आली आणि त्यामुळे खरातला परदेशात पळून जाण्याचा जो त्याचा बेत होता किंवा त्याची जी चाल होती ती धुळीस मिळाली. त्याच्या घरी सुद्धा पोलिसांनी पाळत ठेवलेली होती. एअरपोर्ट अथॉरिटीला सुद्धा सांगितलं होतं की खरात पळून गेला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तो पळून जाऊ नये यासाठी सगळी यंत्रणा सज्ज होती असं मुख्यमंत्री म्हणाले. आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली. फक्त एल्विशमध्येच नाही तर पैसे कमवण्याकरता भोंदू खरात विविध क्लुप्त्या वापरायचा.
अडचणीतून मुक्तता करतो असे दावे करणारा खरात अनुयायांना अनेक उपाय सुचवायचा आणि त्यांची फसवणूक करायचा, त्यांना आर्थिक गोष्टींमधून लुबाडायचा. लोकांकडून लाखो रुपये त्याने उकळलेले आहेत. त्यापैकीच हा एक उपाय 100 रुपये किलोला मिळणारं जंगली चिंचोके, तो पॉलिश करून एक चिंचोका 40,000पासून ते लाखोंना विकायचा. चिंचोका म्हणजे खरं तर कोकणात तुम्ही गेलात तर अनेक चिंचोके तुम्हाला असे झाडाखाली पडलेले बघायला मिळतात, पण तोच चिंचोका तो लाखो रुपयांना विकायचा. गेल्या काही वर्षांपासून फसवणुकीचे असे वेगवेगळे काळे धंदे त्याने सुरू केले होते. आर्थिक अडचण असेल तर ती दूर करण्याकरता उपाय काय तर 100 रुपये किलोनं तो जंगली चिंचोके विकायचा. त्याच्या समोर जे आर्थिक अडचण आहे असं सांगायला यायचे, त्यांना ते विकलं जायचं. जंगली चिंचोके होते ते पॉलिश केलेले असायचे आणि पॉलिशिंगमुळे चिंचोक्याला महागड्या मण्यासारखी चमक यायची. मग या महागड्या चिंचोक्याचं लॉकेट बनवा, तो अंगठीत चिंचोका घाला असं सांगायचा आणि ते करून तो त्याची विक्री करायचा. 40,000पासून 2 लाखांपर्यंत हे चिंचोके तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून त्या समोर आलेल्या ग्राहकांना, नागरिकांना द्यायचा. भोंदू अशोक खराच्या अत्याचाराची कहाणी एका पीडितेच्या तोंडून बाहेर यायला लागली आहे. तपासातून आणखी किती आणि काय काय समोर येतं हे देवच जाणो. पण देवाचा अवतार म्हणून भीती दाखवून, आमिष दाखवून, चिंचोके लाखाला विकून काहीसे रुपयांचा साधा मध, एल्विश मध म्हणून 9 लाख रुपये किलोला त्यानं विकला आणि अशा प्रकारे हा खरात वेगवेगळ्या प्रकारे लोकांना गंडा घालत राहिला. 9 लाख रुपये किलो एल्विश मध, 40,000ला एक चिंचोका. भोंदू खराच्या कमाईचा फंडा. विकृत अशोक खराच्या भोंदूगिरीचा आणखी एक कारनामा समोर आलाय. तो आपल्याकडे आलेल्या लोकांना विविध उपाय सांगायचा. त्यात मध आणि चिंचोक्याचा समावेश होता. भोंदू खरातनं एल्विश हनीच्या माध्यमातून भक्तांची लूट केल्याचं समोर आलं. तुर्कस्तानमधील एल्विश मध असल्याचा दावा करत खरात आपल्या भक्तांना मध विकायचा. हा मध शक्तिवर्धक असल्याचा दावा खरातकडून केला जात होता. 1 किलो मधाची किंमत थोडी नाही, तब्बल 9 लाख रुपये होती. हा मध तुर्कीच्या खोल गुहेत मिळतो असा दावा तो भक्तांना करत विक्री करायचा. तंत्रविद्या करण्यासाठी कॅप्टन खरातकडून येणाऱ्या भक्तांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांची विक्री केली जात होती. यामध्ये साप असेल, चिंचोके असेल आणि इतर मधासारखं साहित्य जर विकत घ्यायचं असेल तर त्याचा किलोचा दर तब्बल 9 लाख रुपये इतका होता आणि या सगळ्याची खरेदी भाविक देखील करत होते. आता तुर्कस्तानातील एल्विश मध काय ते जाणून घेऊया. एल्विश मध हा 1800 मीटर खोल गुहेत सापडतो. वर्षातून केवळ एकदाच हा मध काढला जातो. एल्विश मधाचा पुरवठा अत्यंत मर्यादित असतो. मागणी जास्त असल्यानं तो महागड्या दरानं विकला जातो. एल्विश मध औषधी गुणधर्मांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अशोक खरातनं केवळ मधाच्या माध्यमातून फसवणूक केली नाही, तर बाजारात सहज उपलब्ध असलेल्या चिंचोक्यांचा आणि बनावट खड्यांच्या माध्यमातून लोकांना लुटलं. बाजारात 100 रुपये किलो दरानं मिळणारे जंगली चिंचोके पॉलिश करून कधी पूजेसाठी वापरले तर कधी तो अंगठीत खडा किंवा महागड्या लॉकेटमध्ये बसवून विकायचा. खरात एका चिंचोक्याचे 10,000पासून ते 1 लाख रुपये उकळायचा. त्याचसोबत पूजेसाठी दिले जाणारे खडेही बनावट असल्याची माहिती आता समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नरच्या मिरगावमधील ईशानेश्वर मंदिरातील एका विशिष्ट खोलीत सर्पपूजेच्या नावाखाली खरातनं लोकांकडून लाखो रुपये उकळले. या खोलीत तंत्रमंत्र सुरू असताना तिथं अचानक एक 20 फुटी नाग प्रकट व्हायचा. तर तो रिमोटवर चालणारा नाग होता. खरात रिमोटद्वारे तो नाग ऑपरेट करायचा. हे पाहून पूजेसाठी बसलेल्या अनुयायांना भीती आणि आश्चर्य वाटायचं आणि भोंदू खरात हा खराखोरा चमत्कार करणारा असल्याची खात्री त्यांना पटायची.
चिंचोके, खडे, बनावट साप आणि महागडा मध अशा विविध माध्यमातून अशोक खरातनं लोकांची फसवणूक केली। याच फसवणुकीच्या माध्यमातून खरातनं आपलं आर्थिक साम्राज्य उभं केल्याचं समोर आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनामाची कुंडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये वाचून दाखवली आहे। अशोक खरातनं भोंदूगिरी करताना मोठ्या प्रमाणात माया गोळा केली आहे, म्हणजे पैसा गोळा केलाय। कराडच्या या संपत्तीचा पर्दाफाश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। भोंदू अशोक खरातची तब्बल 40 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आलेली आहे। 40 कोटी इतकी या खरातची संपत्ती होती, त्याच्याविषयीच आपण अधिक जाणून घेऊया। बघा, नाशिकमधलं मिरगाव 33 एकर जमीन, एकूण संपत्ती 40 कोटींची आहे। मिरगाव नाशिकमध्ये फार्म हाऊस सुद्धा आहे त्याचं। पाथर्डी गाव नाशिक इथं 10 एकर जमीन आहे त्याची। नाशिक सिन्नरमध्ये 6 एकर जमीन आहे। शिर्डी अहिल्यानगर इथं 4.5 एकर जमीन आहे। काकडी अहिल्यानगर इथं 5.5 एकर जमीन आहे। पाथर्डी फाटा नाशिक इथं सुद्धा 800 स्क्वेअर फुटांचा त्याचा प्लॉट आहे, एनए प्लॉट आहे। नाशिकचं ओझर जिथे 4 गुंठ्याचे 3 प्लॉट्स आहेत त्याचे। आडगाव नाशिक इथं 5 गुंठ्याचा प्लॉट आहे। पनवेल नवी मुंबई इथं 40 गुंठ्याचा प्लॉट आहे। ही सगळी जी संपत्ती त्यानं गोळा केली आहे। कॅनडा कॉर्नर नाशिक इथं 180 स्क्वेअर फुटांचं त्याचं ऑफिस आहे। मुलीच्या नावावर 11 गुंठ्यांचा प्लॉट आहे। संगमनेर अहिल्यानगर इथं, पुण्यामध्ये मुलीच्या नावावर प्लॉट आहे। कर्मयोगी नगर नाशिक इथं त्याचा बंगला आहे। शिर्डी अहिल्यानगर इथं भागीदारीमध्ये साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय म्हणून त्याचं कार्यालय सुद्धा आहे। सिन्नर नाशिक इथं भागीदारीमध्ये 6 एकर जमीन आहे। सोनं 12 तोळे इतकं सोनं आहे त्याच्याकडे। पत्नीकडे सोनं आहे 20 तोळे। पत्नीच्या नावे शेअर्स आहेत 1 ते 2 लाख रुपयांचे। ही इतकी 40 कोटींची संपत्ती त्यानं जमवली, गैरव्यवहारामधून जमवली, चुकीच्या पद्धतीनं जमवली, म्हणून याची नोंद आपण घेतो आहोत।